नमस्कार मित्रांनो, एक काळ होता जेव्हा प्रत्येक घरात रॉकेल म्हणजेच केरोसिन असायचं. पण अचानक ते गायब झालं आणि आता पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. रॉकेलचा कमबॅक होणार. पण प्रश्न असा आहे, इतकी वर्ष रॉकेल कुठे गेलं होतं आणि आता अचानक परत काय येते? आजच्या व्हिडिओमध्ये आपण यामागचं संपूर्ण सत्य जाणून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे पुढच्या काळात रॉकेल खरंच परत येणार का आणि याचा तुमच्या घरावर काय परिणाम होणार. मित्रांनो, काही वर्षापूर्वी रॉकेल हा प्रत्येक घराचा महत्वाचा भाग होता. स्वयंपाकासाठी, दिवे लावण्यासाठी, ग्रामीण भागात मुख्यतः इंधन, गावात तर रॉकेल शिवाय जीवनच शक्य नव्हतं. पण हळूहळू एलपीजी गॅस आला आणि रॉकेल मागे पडत गेले. रॉकेल गायब झालं. रॉकेल गायब होण्यासाठी एलपीजी गॅसचा प्रचार झाला. सरकारने मोठ्या प्रमाणावर गॅस कनेक्शन दिले, सबसिडी चालू केली, रॉकेलवरची सबसिडी कमी करण्यात आली. ब्लॅक मार्केटिंग रोखण्यासाठी रॉकेलचा वापर मोठ्या प्रमाणावर होत होता. त्यासाठी प्रदूषण ही रॉकेलचं जास्त धूर आणि प्रदूषण होत होतं. या सगळ्या कारणामुळे रॉकेल हळूहळू मार्केटमधून गायब झालं. आता अचानक रॉकेल पुन्हा चर्चेत का आलं? एलपीजी गॅसचे वाढते दर, ग्रामीण भागात अजूनही अडचणी, विजेचा तुटवडा, काही ठिकाणी लोक पुन्हा पर्याय शोधत आहे आणि म्हणून रॉकेल विषय पुन्हा समोर येत आहे. खरंच कमबॅक होणार का? पण खरी गोष्ट काय आहे? पूर्णपणे रॉकेलचा कमबॅक होणं कठीण आहे. सरकारचा फोकस आता एलपीजी आणि इलेक्ट्रिकलवर आहे. पण काही ग्रामीण भागात मर्यादित वापर सुरू राहू शकतो. आपत्कालीन परिस्थितीत उपयोग होऊ शकतो. म्हणजेच रॉकेल पूर्णपणे परत येणार नाही, पण संपलेलं नाही. तुमच्यासाठी महत्वाची माहिती, एलपीजी गॅसवर अवलंबून राहणे योग्य राहील. रॉकेल हा पर्याय म्हणून वापरावा. सरकारी योजना तपासत राहा, कारण भविष्यात इंधनाच्या पद्धतीत बदलणार आहेत. तर मित्रांनो, रॉकेलचा कमबॅक ही फक्त चर्चा आहे, ते पूर्णपणे परत येणार नाही. पण काही ठिकाणी त्याची गरज अजूनही आहे. तुमचं काय मत आहे? रॉकेल परत यायला हवं का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.